फ्रेंड्स, नुकतंच जोशी या व्हिडिओमध्ये आपण भारत कोणकोणत्या देशाकडून किती तेलाची आयात करतो, कारण भारताचं जे क्रूड ऑइल आहे ते आयातीवरच अवलंबून आहे. तर कोणत्या देशाकडून किती टक्के आयात करतो ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती आहे आणि ही जी माहिती आहे ना, ही भारताची जी 2023-24मधील क्रूड तेल आयात आहे त्यावर डिपेंड आहे. आणि भारत सरकारचं जे वाणिज्य मंत्रालय आहे यांनी जी माहिती दिलेली आहे ना, तीच माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मग आता भारताच्या एकूण क्रूड तेल आयातीपैकी 50% आयात 18 देश आणि इराककडून केली जाते. त्याच्यामध्ये पहा, रशियाकडून सर्वात जास्त प्रमाणात आयात केली जाते. त्याच्यामध्ये 31.5% आयात ही रशियाकडून होते. इराककडून 17.9% आयात केली जाते. त्याच्यानंतर USA म्हणजे अमेरिकेकडून 7.8% आयात केली जाते. नायजेरियाकडून 3.2% आयात केली जाते. इतर देशांकडून 9.2% आयात केली जाते आणि जे 18 देश आहेत त्याच्याकडून 30.3% आयात केली जाते. आता 18 देशांमध्ये पहा, त्याच्यामध्ये सौदी अरेबियाकडून 13.8% आयात केली जाते. त्याच्यानंतर UAE म्हणजेच युनायटेड अरब अमिरात यांच्याकडून 18.5% आयात केली जाते. कुवेतकडून 3.1% आयात होते. कतारकडून 1.1% आयात केली जाते. ओमानकडून 0.9% आयात केली जाते आणि इराक हा सुद्धा 18 देशच आहे, पण त्याचं सेपरेट दिलेलं आहे, ती आहे 17.9%. त्याच्यामध्ये कुवेतकडून आपण जो गॅस असतो ना, सिलेंडर आपण घरगुती सिलेंडर वापरतो, तो गॅसची आयात ही कुवेतकडून केली जाते. तर अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे ही. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. थांबूयात. धन्यवाद.